नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर. तुळजाभवानीला वंदन करून त्याचप्रमाणे धारची पवारांची कुलदेवी गडकालिका माताईला वंदन करून आणि विशेष म्हणजे आज 14 जानेवारी 2025 संक्रांत आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाणीपतावर ज्या लाखो वीरांचं बलिदान घडलेलं आहे त्या सर्व वीरांना श्रद्धांजली अर्पण करून आज एक वेगळं असं चरित्र मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझी थोरली बहीण कैलासवासी गंगा भागीरथी सिंधुबाई हरिभाऊ थेवरकर यांचं निधन आजपासून 10 वर्षापूर्वी याच दिवशी झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्हा कळमकर कुटुंबियांच्या दृष्टीनं आजचा दिवस तसा हा दुःखाचाच आहे आणि स्मरणात राहील कायमचा. संक्रांत म्हटलं तर तिळगुळ देऊन स्नेह जपण्याचा आनंदाचा दिवस भारतीय संस्कृतीमधला. परंतु काही क्षण असे असतात, काहींच्या दृष्टीने सुखाचे तर काहींच्या दृष्टीने दुःखाचे. मराठे आणि अब्दाली यांचं पानिपतावर जे युद्ध झालेलं होतं देश रक्षणासाठी, त्या युद्धामध्ये लाखो वीर तिथे मारले गेलेले आणि त्या वीरांचा श्रद्धांजलीचाही आज दिवस आहे. महाराष्ट्रात नव्हे देशभरातून हजारो मराठा वीर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जात असतात. तर असा हा आजचा दिवस, संक्रांतीचा दिवस. आजपासून 10 वर्षापूर्वी म्हणजे 14 जानेवारी 2015 या दिवशी आमची थोरली बहीण गंगा भागीरथी सिंधुताई हरिभाऊ थेवरकर यांचं निधन झालं. खरं तर प्रसंग असा होता, त्या माहेरी आलेल्या होत्या माहेरपणासाठी. परंतु योगायोग काही असतो, त्यांचं अचानक हृदय अपघातानं त्यांचं निधन झालं आणि वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी माहेरातच तो अखेरचा श्वास घेतला. सांगायची गोष्ट अशी की त्यांचा जन्म मुक्काम पोस्ट पळवे तालुका पारणे जिल्हा अहमदनगर या ठिकाणी झालेला. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असणारी, कारण 1952 सालचा दुष्काळ त्यावेळेला चाललेला होता आणि त्यांचा जन्म 1943 सालचा. म्हणजे तो संपूर्ण जो कालावधी होता तो सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या दृष्टीनं विशेषतः नगर पारनेर हा जो भाग आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशातला, तो महाभयंकर 52चा दुष्काळ म्हणून नोंदवला गेला. आणि त्यामुळे या कुटुंबातील माझे आई वडील गंगा भागीरथी मंडूबाई कळमकर आणि वडील दशरथराव केशवराव कळमकर यांना मजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि अशी बहुतांशी कुटुंब ही मजुरीवर त्या गावातली जात होती. परंतु बहिणीचं वय साधारण 10 वर्ष झाल्यानंतर, खरं तर बालमजूर म्हणून आजी समस्या तशी त्या काळात नव्हती आणि नात्या गोत्याचीच माणसं तिथं कामावर असल्यामुळे बालमजूर म्हणून ती मजुरीच्या कामावर जाऊ लागली. वयाच्या 8व्या वर्षापासून चिंधी गुंडाळून बाई बनवून, कारण मजुरासाठी बालमजूर नको म्हणून बाईच हवी म्हणून ती आपली तिथे काम करू लागली. आणि काम करता करताच 3-4 वर्ष ते काम तिच्या वाट्याला आलं आणि ते करता करताच तिचं लग्न देवास संस्थानमध्ये माझे आजोबा कैलासवासी कोंडीबा केशवराव कळमकर हे जे होते ते शिंदे सरकारच्या पदरी दिवाण म्हणून तिथे कामाला गेले होते. खरं तर महाराष्ट्रातले खूप सारे नातेवाईक आमचे इंदोर, देवास आणि धार इथं स्थायिक झालेले आहे. एक तर संबंधी नातेवाईक धार आणि देवास या ठिकाणी असणारे बहुतांश नातेवाईक आदल्या 2-3 पिढ्या सुद्धा तिथेच गेलेल्या आहेत. मराठ्यांचा इतिहास जो घडलेला आहे धारला, इंदोरला, तो त्या इतिहासामुळे सैन्याच्या भरतीतून काही कामाच्या निमित्तानं असे तिकडे बरेच नातेवाईक स्थिर झालेले आहेत. आणि आजोबा तिथे असल्यामुळे आजोबांनी माझ्या बहिणीचं लग्न तिथल्या थेवरकर कुटुंबियातील जे हरिभाऊ देवजी थेवरकर बहिणीच्या अगोदर ते 25 वर्ष गेलेले होते आणि अशा ह्यांच्याशी त्यांनी विवाह करून दिला. त्यांच्या ज्या सासूबाई होत्या रेवबाई देवजी थेवरकर
अतिशय सुविद्य अशा होत्या. घरी त्यांचा व्यवसाय होता, कुटुंब अल्पसच होतं, परंतु सुस्थितीतलं कुटुंब होतं आणि त्यांना शहरी मुलगी आपल्या कुटुंबात नको होती. म्हणून त्याने आजोबांकडे मागणी केली, कारण माझी एक आत्या त्यांच्याच नात्यात होती. त्यांच्या सासूबाईच्या नंदेच्याच घरात माझ्या दिलेल्या एक आत्या होत्या, म्हणजे या तात्यांची मुलगी शकुंतलाबाई. तर अशा प्रकारे सर्व नात्या गोत्यात असणारं कुटुंब, पण परिस्थितीमुळे आम्ही दुरावलेलो होतो. ह्या ज्या होत्या रेवूबाई देवजी थेवरकर, यांची घरी चक्की होती. त्यांना चक्कीवाली मा म्हणूनच ओळखलं जायचं. अतिशय गोऱ्यापान, बुटकीशी मूर्ती, पण सुविद्य, सुसंस्कारित आणि माझी बहीण पूर्ण अशिक्षित अशी जेव्हा कुटुंबात आली, त्यावेळेला त्यांनी खरंच लक्ष्मी म्हणूनच तिचा स्वीकार केला, की शहरातल्या मुली सून म्हणून आपल्याला आवडणार नाही किंवा पटणार नाही, म्हणून नात्यातली देशावरची मुलगी म्हणजे आमची बहीण तिथे दिली. ती पूर्ण अशिक्षित होती आणि त्या जिथे राहत होत्या मल्हारी मार्तंड समाज म्हणून, मराठा समाज म्हणून जेव्हा होतं त्यांचं मराठा समाजाचं समाज मंदिर, तिथेच ते राहायला होते. त्यामुळे तिथे शाळा चालू होती. 1ली ते 7वी पर्यंतची शाळा तिथे चालू होती. आणि मग बहिणीची नणंद, त्याही वारलेल्या आहेत, कैलासवासी कमळाबाई मार्तंड पोटे, याही महाराष्ट्रातलीच मूळची कुटुंब, परंतु त्या तिथे स्थिर झालेल्या होत्या. यजमान टीचर होते, त्यांचे शिक्षक होते आणि कुटुंबही सुविद्य होतं. मग त्यांच्या बहिणींनी म्हणजे कमळाबाईंनी आणि आईंनी, रेवबाईंनी ठरवलं की आपण हिला शाळेत घालायचं. विशेष म्हणजे बहीण अतिशय कष्टाळू होती आणि बुद्धिमानही होती. हे करता करता त्यांनी त्यांच्या दोघींच्या, सासूच्या आणि नंदेच्या मदतीनं त्याने 11वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं पहा तिथे. आणि 11वी अशा परिस्थितीत 2-2 वर्ग 1-1 वर्ष घेऊन ते 11वी झाली. याचा अभिमान म्हणून त्याचा आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हस्ते तिचा सत्कारही करण्यात आलेला होता. आणि नोकरी त्यांना मिळत होती, पण घरून थोडा अडसर आला आणि नोकरी करता आली नाही. अशा ह्या सिंधुबाई थेवरकर यांचं चरित्र मी खरं इथे मांडणार आहे. कळमकर कुटुंबीय. कळमकर म्हणजे मूळच्या कदम वंशातले देवक, कदंबाचं देवक आहे, कळंबाचं देवक आहे त्यांचं. आणि मग धारचे पवार आणि कळमकर कुटुंबीय यांचे संबंध बऱ्याच ठिकाणी नात्या गोत्याने ते जोडले गेलेले होते. आता या ठिकाणी ह्या दोन्ही घटना, बहिणीचं जाणं आणि आम्ही शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे माझे यजमान शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर हे शिवव्याख्याते असल्यामुळे त्यांनी सुद्धा या पानिपताचा इतिहास याच्याद्वारे यूट्यूब मार्फत तो मांडलेला आहे. म्हणजे आजचा दिवस पानिपतावर हरियाणामध्ये दुःखाचा दिवस म्हणून पाळला जातो. इकडे आपण तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतो, पण पानिपतावर या सर्व वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक होतात आणि त्यांच्या त्या विजयाचा जागर करतात. तर अशा प्रकारे या दिवसाचं स्मरण होण्याचं मला एका कवीची आठवण होते पहा. वि. म. कुलकर्णी हे जे कवी आहेत ना, या वि. म. कुलकर्णींनी आपल्या एका कवितेत म्हटलेलं आहे, वृक्ष लावणारे लावणी या जाती, तळी विसावती सान थोर. पानिपतावर मराठ्यांनी बलिदान केलं म्हणून आज आपण स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र राज्यामध्ये राहत आहोत. आणि दुसरं म्हणजे आमची बहीण गंगा भागीरथी सिंधुताई हरिभाऊ थेवरकर यांच्यामुळे आमच्या कळमकर कुटुंबियांना एक वेगळी दिशा मिळाली. बहिणीचं लग्न झालं तेव्हा आई वडील मजुरीच करत होते आणि माझा थोरला भाऊ म्हणजे माजी अहमदनगर दक्षिणचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे आमदार झाले केवळ त्यांच्यामुळे असं आम्ही समजतो. हे जे कुटुंब आहे थेवरकर कुटुंब, यांच्या कुटुंबातल्या करत्या धरत्या गंगा भागीरथी रेवूबाई देवजी थेवरकर होत्या ना, ह्या खूप सज्जन आणि सरळ मनाच्या होत्या. ज्यावेळेस बहिणीचं लग्न झालं आणि निरोप घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आईला निरोप दिला
आणि सांगितलं, बाई काळजी करू नका, तुम्ही मुलांना शिकवा. हा सरस्वतीचा मंत्र समजून आईनं तो स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर जेव्हा महाराष्ट्रात पुनश्य आली 3 वर्ष मुलीला आणता आलं नाही. त्याचं कारण असं होतं की परिस्थितीच नव्हती. नगर ते मनमाड 5 रुपये तिकीट होतं, पण तेही त्या काळामध्ये, कारण मजुरी 4 आणे 8 आणे अशी असायची त्या काळात, 70 वर्षापूर्वीची गोष्ट ही. आणि मग पुढचा जो कालावधी आहे, आईनं आपल्या विहिणीचा मंत्र गुरुमंत्र मानला आणि आपला मुलगा, थोरला मुलगा दादाभाऊ याला मामाकडे गुरवळत असताना तिथून काढलं आणि शाळेमध्ये घातलं. आणि पुढे मग शिक्षणाचा श्री गणेशा झाला. आम्ही 3ही भावंड, बहीण तर तिकडे झाली 11वी, पण मी, माझा धाकटा भाऊ बाळासाहेब कळमकर आणि माझे थोरले बंधू जे आमदार झाले ते केवळ आणि केवळ बहिणीच्या संस्कारामुळे झालं किंवा त्यांच्या सासूबाईंच्या या मंत्रामुळे झाले. आईनं तो मंत्र गुरुमंत्रच मानला. आम्ही माळीबाबा यांच्या नाथ संप्रदायातला गुरुमंत्र जसा जपतो तसा हा शिक्षणाचा मंत्र जपला आणि श्री गणेशाहून पुढील आयुष्य घडलं. मी विमा कुलकर्णींची आठवण एवढ्यासाठी तुम्हाला सांगितली की त्यांनी काय सांगितलं, वृक्ष लावणारे लावून या जाती तळी विसावती सान थोर. पहा, बहिणीच्या कुटुंबाचं जर म्हटलं तर बहिणीवरही खूप संकट आली. तिलाही परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तिचे यजमान इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सर्व डिपार्टमेंटमध्ये होते, पण 80 वर्षापूर्वीचा काळ असा होता की पगार किती असायचे, 300 ते 400 रुपये इंजिनिअरिंगला. आणि त्या अल्पशा पगारामध्ये या सर्वांचं भागत नव्हतं. काही काळ मलाही शिक्षणासाठी तिकडे पाठवलं, पण मला तिथलं रुचलं नाही. मग मी पुनश्च महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येऊन द्विपदवीधर केले. झाले म्हणजे आई वडील आणि थोरले बंधू दादाभाऊ कळमकर यांच्यामुळे, कारण त्यांनीच पुढे शिक्षणाची ही मालिका चालू ठेवली. पहा, सिंधुताई शिकल्या म्हणून त्यांची मुलं पुढे खूप शिकली. यजमान तर लवकर गेलेले होते. त्यांचा थोरला मुलगा चंद्रशेखर मिलमध्ये कामाला होता आणि मिलमध्ये कामाला असल्यामुळे तेही कुटुंब सुशिक्षित होतं. त्यांची 2 मुलं शंकर थेवरकर आणि गजानन थेवरकर व 4 मुली होत्या. आणि हरिभाऊंना म्हणजे बहिणीला जे असणारी मुलं आहेत, थोरला चंद्रशेखर, धाकटा प्रमोद थेवरकर आणि मुलगी उषाताई, की जे धुळ्यामध्ये वाघ कुटुंबियांमध्ये आहेत. ही तिन्ही मुलं सुशिक्षित आहेत. शिक्षणासाठी शेवटी बहिणीलाही खूप त्रास झाला, पण त्रास होत असताना त्यांना आधार जो मिळाला तो त्यांची नंद कमळाबाई पोटे आणि मार्तंड पोटे यांचा मिळालेला आहे. यांचा मिळाल्यामुळे काय झालं, मुलंही पुढे शिकवत गेली. शिक्षणाचं तर त्यांना मंत्रच होता सासूबाईंकडून मिळालेला आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. थोरला मुलगा हा एका मिलमध्ये चांगल्या कामाला होता. त्याची पत्नी म्हणजे शोभा थेवरकर, ती कलेक्टर ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून सिनियर पोस्टवर आत्ता नुकतीच रिटायर झालेली आहे. तशीच धाकट्या मुलाची म्हणजे प्रमोद थेवरकर, हा तर जगातल्या कॉम्प्युटरमध्ये जी 3 मुलं आली त्याच्यात त्याचा 2रा नंबर होता. नई दुनियामध्ये बातमी आली होती त्यावेळेस की अतिशय बुद्धिमान म्हणून. तर आज तो अमेरिकेत स्थिर आहे. त्याची मुलं आणि त्याची पत्नी ती सुद्धा अमेरिकेमध्ये सर्व्हिस करत आहे. सॉफ्टवेअर म्हणून तो काम करत असताना त्याची 2ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनियर झालेली आहे. मुलगी सर्व्हिस करते, मुलगा अद्याप शिकत आहे. हे सर्व कुटुंब म्हणजे प्राची थेवरकर किंवा त्यांचा नातू आदित्य थेवरकर, नात आदिती थेवरकर, हे सर्व एका सर्वोच्च पदावर आज विराजमान झालेत परदेशामध्ये. याचं श्रेय हे बहीण आणि मेवणे यांच्याकडे जातं. पण त्यासोबत त्यांची नणंद कमळाबाई पोटे आणि सासूबाई या दोघींनी मात्र त्यांच्यासाठी खूप सारे कष्ट घेतलेले आहेत. सोपी आणि साधी गोष्ट नसते. आजही आपण पाहतो
आम्ही शिक्षके पेशत असल्यामुळे मुलाला 10वी पर्यंत शिकवायला न्यायचं किती यातायात होते. आणि मुलं अशी जेव्हा आपली घडायची असतात तेव्हा त्यांचं काय करायचं. मुलीचं शिक्षण 12वी पर्यंत उषा थेवरकर असणारी मूळची ही उषा चंद्रकांत वाघ म्हणून धुळ्याला दिलेली आहे. तीही आज सुस्थितीत आहे. तिच्या 2 मुली बुलढाण्यामध्ये, त्याही उच्च विद्याविभूषित आहेत. जावई उच्च विद्याविभूषित आहेत. म्हणजे अगदी सगळं कुटुंब स्थिरावलेलं तिचं. पण त्याचा परिणाम, जसं झाड लावलं तर झाड एकाला कामा पडत नाही. विमा कुलकर्णींच्या दृष्टीने ते सर्वांना देतं. गोर गरीब श्रीमंत लहान थोर सर्वांना सावली देतं, फळं देतं, आपला उपयोग करून देतं. त्याचप्रमाणे या बहिणीच्या कुटुंबाचा माहेरच्या कुटुंबियांनाही खूप उपयोग झाला. आम्हा सर्व मुलांना शिकवण्याचं श्रेय आई वडील सतत या रेवबाई थेवरकरांना देत असायच्या. त्यांची जी मुलगी होती कमळाबाई पोटे आणि जावई मार्तंड पोटे इतके स्वभावाने सरळ आणि सज्जन होते की त्यांच्या 2 मुली 2 मुलं, छोटे बाळू मोठे बाळू म्हणायचं त्यांच्या 2 मुलांना. आणि मुली सागरमध्ये शिक्षिका होती. जावई तिथं नंदेचे उच्च विद्याविभूषित होते. आणि त्यांची धाकटी मुलगी बेबी पोटे म्हणतो, नंतरच्या त्या परमार वंशातल्या होत्या. आम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो. तशा बेबीताई परमार ह्या सुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत. पुढची कुटुंब आज सर्व उच्च विद्याविभूषित झालेले आहे. ज्या एका काळामध्ये आई वडील आमचे केवळ मजुरी करत होते, मातीशी फक्त संबंध येत होता, कष्टाशी संबंध येत होता, ते कुटुंब शिक्षणाचा मंत्र घेतल्यामुळे किती सुधारतं. आणि म्हणून तर सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेले आहे की आपली बुद्धी जर आपण स्थिर केली तर मती मिळा गती गेली. म्हणजे आपल्या आयुष्याला गती मिळायची असेल तर बुद्धी आपण स्थिर केलीच पाहिजे. आणि सर्व श्रेय इतकं मिळालं दोन्ही कुटुंबांना. एक मुलगी शिकली तर 2 कुटुंब शिकतात असं सहज साधं सोपं सांगतो. पण ते साधं सोपं नव्हे. याला कुठेतरी लक्ष्मी सरस्वतीचा वरदहस्त असावाच लागतो. आणि तो मिळालेला आहे. असं सासरचं तिचं उच्च विद्याविभूषित कुटुंब तयार झालं. आणि त्यांना मामी म्हणून सगळ्या भाच्या किंवा ताई म्हणून सर्व पुतणे जेव्हा ओळखायचे तेव्हा त्यांच्या स्वभावाबद्दलची तर काय सांगावं, त्याला मोठा ग्रंथ होईल. म्हणजे तिने 500 मैल दूर असणारं नगर ते इंदोर हे अंतर जे आहे हे 500 मैलाचं अंतर, परंतु तिने आपल्या कर्तबगारीनं आपल्या मुलांना शिकवून आणि तोच धडा माहेरच्यांना देऊन दोन्ही कुटुंब आज सुस्थितीत आहेत. माहेरच्या कुटुंबामधल्या सर्व भाच्या म्हणजे थोरल्या आणि धाकट्या भावाच्या, थोरले बंधू माजी आमदार दादाभाऊ कळमकर, धाकटे बंधू बाळासाहेब कळमकर यांच्या मुली आज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये स्थिर झालेले आहेत, जावई स्थिर झालेले आहेत. आणि मी स्वतः पद्मावती कोरेकर, माझंही कुटुंब मी शिकल्यामुळे बहिणीचाच वारसा आम्हाला मिळाला, आईवडिलांची साथ मिळाली आणि सतत मार्गदर्शन. त्यामुळे आमच्या अगदी माझं किचन चॅनल चालू आहे ना, त्याच्यात इंदोर असं सारखं येतं. तर धार देवास आणि इंदोर इथे आमचे मुळाचे वंश परंपरागत असे धार पवारांचे संबंध आहेत. कळमकर हे पडनाव आहे, मूळचे कदम वंशाचे आहेत. आणि देवक सुद्धा आमचा कळंबाचा आहे. लोकांना लवकर कळत नाही. 96 कुळीमध्ये असणारं गोशामधलं गाव, परंतु परिस्थितीने गोशा कुठेतरी टाकावा लागला होता आईला आणि तिला कामावर जावं लागलं होतं. असं या थेवरकर कुटुंबियांनी जोडलेला भागवत परिवार, सागर, उत्तर प्रदेशातल्या सागरमध्ये असणारी त्यांची भाची आणि बहीण, यांचं तर बहिणीचं नातं असावं असं त्यांनी जपलेलं आहे. तर या 2 सुना, प्राची थेवरकर, शोभा थेवरकर, नंतर ह्या 2 भाच्या, सर्व पुतणे इतक्या खिळीमेळीनं आनंदानं. आणि आज तर बहीण हयात नाही, माझी बहिणीची एक भाची पण हयात नाही आहे. आणि सागरवाल्या ताई म्हणून आम्ही त्यांना म्हणायचो.
त्याही नाहीत, तिचे यजमानही नाहीत. तर आता बरीचशी मंडळी याच्यातली काळाआड गेलेली आहेत. परंतु पहा कसं असतं, सोयरीक जेव्हा होते, सोय करतो तो सोयरा, असं ज्ञानेश्वरीने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि सर्वार्थाने मानवी जीवन चांगलं सुसंस्कृत होण्यासाठी जो सोयरा मिळाला आम्हाला, हे थेवरकर कुटुंब यांचा पाणकणीच देवक आहे. 96 कुळीमधलं जे देवक आहे ते त्यांचंच आहे. पण पडनावं ही बदलली तिकडे गेल्यानंतर. आणि म्हणून देवास, धार आणि इंदोर या भागामध्ये, मग उज्जैन असेल, धार असेल, मांडवगड असेल, या ठिकाणी आमचे नातेवाईक तर स्थिर झालेले आहेत. पण हा परिसर पाहण्याचा योग आम्हाला या नात्यांच्या दृष्टिकोनातून सतत आला. ते आम्ही आमचं ऋणानुबंध समजतो, भाग्य समजतो, गड कालिका मातेचं ऋण समजतो. तिचं दर्शन आम्हाला घेता येतं. महाकाळेश्वराची यात्रा त्याच्यामुळे घडत असते. आणि असा हा सगळा जो परिणाम झालेला आहे तो या बहिणीमुळे घडला गेलेला आहे. म्हणून आजच्या दिवशी दशकपूर्ती 10 वर्ष झालेली आहे. अंत्यविधीला मी खूप आजारी होते, मी जाऊ शकले नाही त्यावेळेस. परंतु आज त्यानिमित्तानं मी श्रद्धांजली अर्पण करून कोरेकर कुटुंबियांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आजचं त्यांच्या दिवसाचं स्मरण करते. पूर्ण 10 वर्ष झालेले आहेत. माझ्या लग्नानंतर माझ्या सासरी जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी सासरी एक माहेरी निरोप दिलेला होता की तिच्या सासरी फार कडक गोष्ट आहे, कशी राहते सुमन, माझं माहेरचं नाव सुमन आहे, कशी राहणार हा प्रश्न होता. परंतु निभावून नेलं. म्हणून तो भीमांची ओळ मला पुन्हा पुन्हा आठवते की वृक्ष लावणारे लावणी या जाती, तळी विसावती सान थोर. तर सान थोर शब्दामध्ये ज्ञानेश्वरीतला जर अर्थ घेतला तर त्याच्यात गरीब श्रीमंत, लहान मोठे सर्वजण सामावले जातात. त्याच्यात कुठेही भेद नसतो. अशा ह्या पानिपतावर ज्यांचं बलिदान घडलं त्याही वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करते. आणि माझी बहीणही कैलासवासी गंगा भागीरथी, सिंधुताई हरिभाऊ थेवरकर यांनाही दशकपूर्ती निमित्त श्रद्धांजली अर्पण करून मी थांबण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.